12वी पर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या सागर यांनी पारंपरिक पिकांऐवजी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून खरबूज लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आवड आणि योग्य नियोजन यांच्या जोरावर त्यांनी कमी कालावधीत चांगलं उत्पन्न मिळवण्याचा मार्ग शोधला. सागर शेमडे यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून नियोजनबद्ध पद्धतीने खरबुजाची लागवड केली. योग्य बियाणांची निवड, वेळेवर खत व्यवस्थापन आणि रोग नियंत्रण यामुळे पिकाची वाढ उत्तम झाली. बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी पिकाची विक्री करण्याचे नियोजन केले आहे. या हंगामात खर्च वजा करून सुमारे 2 ते 2.5 लाख रुपयांचा नफा अपेक्षित असल्याची माहिती सागर शेमडे यांनी दिली. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यास आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास शेती ही फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. कोणेरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. 1 एकर खरबूज लावले आता आहे. जरा मार्केट चांगलं असतं, जरा लवकर लागण केली यावेळेला चालू आता 30 रुपये मार्केट चालू. बरोबर. किती आता काय काय रोग येतात तर याच्यावर? त्याच्यावर दावण्या, बोरी, करपा हे रोग येते. आता याचं कसं काय मशागत काय केली लागवडीपूर्वी तरी? लागवड पूर्वी नांगरणे, रोटरलं, परत शेणखत टाकला, डोस टाकला, घातून परत लावलं. याचं पाण्याचं वगैरे कसं नियोजन? पाणी नियोजन 1-1.5 तास 1.5 तास पाणी लागते. शिक्षण वगैरे किती झालं? शिक्षण 12वी झाले. पण किती वर्षापासून शेती करता? शिक्षण काय 15 वर्ष झाले शेती. शेती बरोबर. काय उत्पन्न निघतंय का पण एवढं? होय, हाय बरं आहे आपलं. मार्केट कमी जास्त होतंय. तर सगळा किती खर्च आला असेल खरबूज? सगळं आता आला 50-60 हजार रुपये आलाय. बरं. निघतंय किती टनात निघेल मला? आता अवरेज निघेल 10 टन तर निघेल. होईल का फायदा त्यातून? होईल की फायदा? तर किती लाखात होईल? तर 1-2 लाख होतील. काय तरुण शेतकऱ्याला काय आव्हान करा? एवढंच करायचं काय, शेती थोडे जास्त अपडेट राहावा, यशही मिळत राहतं, त्याच्यामुळं थोडं शेतीकडे ध्यान द्या. हेच काय, दुसरा पर्याय नाही ना आपल्याला तरुण शेतकऱ्याला. त्यामुळे शेतीचा पर्याय चांगला आहे.